कालपासून असे कॉमेंट आलेत, की आम्ही ऑर्गेनिक काहीही केलेलं नाहीये. ऑर्गेनिक म्हणजे फिजिक्स मधल्या न्यूमेरिकल सारखा पार्ट आहे. जर अगोदर केलं असेल तर ठीक, नाहीतर मी तुम्हाला असं लाईव्ह मध्ये ऑर्गेनिकच्या रिएक्शन्स घेत बसलो, तर त्याचा काय फायदा होईल असं मला वाटत नाही. मग ऑर्गेनिक केलं कसं पाहिजे? कारण मार्क जवळ-जवळ 25 प्लस आहेत. बोर्डच्या एक्झाम मध्ये आणि सीईटीला 10 ते 15 रिएक्शन हमखासच येणार आहेत आणि ज्याच्यासाठी माझ्याकडे 1 मिनिट वेळ आहे. होय, सीईटीत मी एका मिनिटात ते 10 प्रश्न सोडवू शकतो जर माझं आत्ता ऑर्गेनिक परफेक्ट असेल तर. पण सर आम्ही केलंच नाहीये. मग करू काय? मी बाजूला सरकणार आहे. हा जो पेपर आहे तो जस्ट मी चेक करतो कधीचा पेपर आहे बरं का. मी हा पेपर जुलै 2024 चा पेपर आहे. ओके. ऑर्गेनिकचे प्रश्न आहेत. जरा बघा बघू. प्रश्न विचारला इथं विनायलिक हलाइड कोण आहे? क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन विनाइल, अलील, बेन्झिल असं क्लासिफिकेशन आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं सुद्धा क्लासिफिकेशन असतं. पुन्हा मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक, अल्कोहोल मध्ये असं सुद्धा क्लासिफिकेशन आहे. फिनॉल मध्ये पण क्लासिफिकेशन आहे. बरं, दुसरी रिएक्शन आता मला मात्र शॉकिंग तुम्हाला सांगायचं आहे. एकाच पेपर मधलं शॉकिंग. इथिल ग्रुप आहे. इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइडच्या रिएक्शन, इथिल सायनाइड, पुन्हा इथिल ब्रोमाइड तयार करायचं आहे. पुन्हा इथॅनल, इथॅन नायट्राइल, इथिल अल्कोहोल आहे का? शॉकिंग. मग इथं आमचा अनुभव फायद्याचा पडतोय. काय? पहिला टॉपिक पहिला टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये जर माझ्याकडे इथिल ब्रोमाइड असेल, त्याला मी इथेन मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण पॉइंट एक्सप्लेन करायच्या अगोदर मी बॅच बद्दल सांगतोय. ओके. मी तुम्हाला सांगू का? मी अशी मुलं बघितलेत बरं का. कोल्हापूरमध्ये मला भेटायला 2 मुलं आले होते बरं का. दोघांचंही आडनाव आता एकसारखं. कोल्हापुरात निम्म्या लोकांचे आडनाव तर पाटीलच असतात. कुठे अभ्यास करता विचारलं. एकत्र अभ्यास करता का तुम्ही दोघं? नाही सर, आम्ही दोघंही स्टडी हॉलमध्ये करतोय. मी विचारलं मग डिस्कशन कसं करताय? नाही. त्याचा स्टडी हॉल वेगळा आहे, माझा स्टडी हॉल वेगळा आहे. स्टडी हॉलची फीस किती? एकाची 700 आणि दुसऱ्याची 900. मी विचारलं 900? एसी आहे ना सर. म्हणजे बघा, स्टडी हॉलची फी किती? 900. स्टडी हॉलची फी किती? 900 आणि आपला कोर्स किती आहे? 199 सर. पण एका दिवसात आता कसं होईल? सांगू का? सीईटी साठी पण हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. सीईटी साठी पण इम्पॉर्टंट आहे. सीईटी मध्ये सुद्धा असे प्रश्न येतात. हे असे विनाइल कुठला आहे, अलील कुठला आहे असे प्रश्न येतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारतात. डेफिनेशन्स सगळ्या घेतल्यात. क्लासिफिकेशन क्लिअर कट आहे. आययुपीएसी नेम ऑब्व्हियसली त्याशिवाय होणार नाही. मग सगळ्या रिएक्शन्स कव्हर केलेत. तुम्हाला ना सुरुवात करायची आहे. 4 टॉपिक आहेत ना. निदान यातले डेफिनेशन, क्लासिफिकेशन, आययुपीएसी नेम, आययुपीएसी जरी आता केलं आजच्या दिवसात तरी सफिशियंट आहे. लक्षात घ्या. एवढासा कोर्स आहे. या कोर्समध्ये मी सगळं कव्हर केलंय. कसं तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो इथिल मी तुम्हाला काय बोललो, की तुम्हाला चार्ट काढायचे आहेत रे चार्ट. म्हणजे इथिल ब्रोमाइड पासून मी हायर अल्केन तयार करू शकतो ब्युटेन. अरे ह्याच्यात तर कार्बन 2 आहेत. ब्युटेन मध्ये 4 कार्बन कारण ती वुड्स रिएक्शन आहे. वुड्स फिटिंग वुड्स फिटिंग घेतलंय त्याच्यामध्ये. सगळ्या त्या बॅच मध्ये इन्क्लुडेड आहे आणि शेकडो मुलांनी एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा मला फॉलो केलं ना 20-25 दिवसापूर्वी त्यांच्याकडे ती बॅच आहेच. पण हजारो मुलं या 2 दिवसात जॉइन झालेत. मी त्यांच्यासाठी सांगतोय बाळांनो, सीईटी साठी दी बेस्ट असणार आहे. लक्षात घ्या बॅच. मग इथिल ब्रोमाइड पासून मी अल्केन तयार करू शकतो. मग त्याच्यापासून अल्कीन तू सुद्धा तयार होतंय. इथं रिएक्शन होते अल्कोहोलिक केओएच बरोबर. मी तुम्हाला सांगतो क्वियस केओएच किंवा ऍक्वियस एनओएच किंवा Ag2O घेतलं तर अल्कोहोल तयार होतं इथॅनॉल. बस सांगतो तोंडी सांगतो. याच्यापासून आपण इस्टर तयार करू शकतो, इथर तयार करू शकतो, अमाइन तयार करू शकतो, सायनाइड तयार करू शकतो, आयसोसायनाइड तयार करू शकतो, नायट्रो कंपाऊंड, नायट्रिटो कंपाऊंड तयार करू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय? सगळ्या टॉपिक मधल्या इथर आहे, अमाइन आहे, अल्कोहोल आहे. मग डोक्यात तुमच्या आलं कारण म्हणून तर इथं मी तुम्हाला सांगितलं की हे इम्पॉर्टंट आहे. इथॅनॉल वगैरे सगळं. ही रिएक्शन कुठली आहे? स्टिफन रिएक्शन आहे. नायट्राइल. मग नायट्राइलचं काय कन्व्हर्जन ऍसिड मध्ये सुद्धा होतं. नायट्राइलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होतं. नायट्राइलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये होतं. मग हे सगळ्यासाठी तुम्हाला रिएक्शनची प्रॅक्टिस करावी लागते. पण या स्टेजला मी तुम्हाला क्लिअरली मनापासून सांगतोय, या बॅच पासून निदान या 3 गोष्टी कव्हर केल्या. बोर्डच्या एक्झाम नंतर ऑर्गेनिक मधले 10 मार्क का सोडायचे सीईटीतले? आपल्याला इतरांपेक्षा पुढे जायचंय. मग मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय, की ऑर्गेनिकची सुरुवात करताना
बॅच तुम्ही नाही जरी घेतली, तुम्हाला फ्रीमध्ये YouTubeवर करायचंय ना, तर पहिल्यांदा ऑर्गॅनिकची सुरुवात करताना माझं तुम्हाला टार्गेट दिलंय. मी तास दीड तासात तुम्हाला टार्गेट देतोय. रिएक्शन मी आय-एम-पी घेईन तुमच्या. पण तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला करायचं काय? तर तुम्हाला निदान या गोष्टी तर करायच्यात. डेफिनिशन, क्लासिफिकेशन, आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर. पुस्तकाच्या बाहेरचं कुठलाच प्रश्न परीक्षेत येत नाही. सगळे प्रश्न पुस्तकातलेच असतात. हे जर आपण शोधायला गेलो तर पुस्तकात सापडेल का? ऑब्व्हियसली सापडेल. हे तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये सापडणार आहे तुम्हाला. एजीसीएनची रिएक्शन नक्कीच आहे. केसीएन घेतलं, केसीएन घेतलं, ओके, तर सायनाइड तयार होतं. एजीसीएन घेतलं की आयसोसायनाइड तयार होतं. म्हणजे इथं इथिल ग्रुप आहे तसं येणार, इथं एनसी येणार. सीएन लिहिलं की सायनाइड आणि एनसी लिहिलं की आयसोसायनाइड हे लक्षात घ्या. हे 24चा पेपर होता ना हा? ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो अजून एक पेपर डिस्कस करूया आपण. लेटेस्ट, लेटेस्ट म्हणूया आपण. मी आता मोबाईलमधून वायलन ॲप्लिकेशन ओपन करतोय बरं का बाळांनो आणि 2025 चा लेटेस्ट क्वेश्चन पेपर बघूया. लेटेस्ट ओके. लेटेस्ट म्हणूया आपण हां. एकच मिनिटं वेळ द्या मला. वायलन ओके 2025 ओके केमिस्ट्री रिपीटर बघूया आपण हां. मी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या. ऑल The metal used in the preparation of Grignard's reagent, magnesium metal. सोपा प्रश्न आहे. बर इथं अख्खी रिएक्शन दिली आणि कम्प्लीट द रिएक्शन. बर आययुपीएससी नेम आहे आणि अजून एक सांगायचं राहिलं बरं का. अजून एक डिक्लेअर करतोय. फिनॉल आणि ग्लुकोज 100% येणारे प्रश्न आहेत. 100% येणारे प्रश्न आहेत. फिनॉल आणि ग्लुकोज आहे का फिनॉल याच्यात? आहे. फिनॉलला बेन्झिन मध्ये कन्वर्ट करायची रिएक्शन आहेच याच्यामध्ये. अनोमलस बिहेवियर मी याच्या तुम्हाला सांगतो. अनोमलस बिहेवियर यातलं नाहीये, पण तो मोस्ट फेव्हरेट क्वेश्चन आहे बरं का. प्रोपीनचं एचबीआर ओके आहेच. इथेनॉल आणि SOCl2 रिएक्शन आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधलीच आहे. SOCl2 थायोनिल क्लोराईड. मग तुम्हाला सांगतो लक्षात घ्या एकदम हॅलोफॉर्म नेम रिएक्शन आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का बफर सोल्युशन, सोल्युबिलिटी, कॉमन आयन इफेक्ट ह्या डेफिनेशन्स तुम्हाला करायचेच आहेत. बर आपलं मेन टार्गेट काय? रिएक्शन्स. What is the action of Heinsberg reagent on ethylamine? अरे डिस्टिंग्विश टेस्ट आहे. इथिल आला का ग्रुप परत? इथिलचाच ग्रुप आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 2 नाही तर 3 कार्बन. 4 कार्बनच्या रिएक्शनच नाही आहेत लक्षात घ्या. रायमर टिमर रिएक्शन विचारलंय. तुम्हाला सांगतो अल्डो कंडेन्सेशन विचारलंय. इंटरस्टिशियल कंपाऊंड, इंटर हॅलोजन कंपाऊंड ह्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला करायच्या आहेत. तर बाकीचं जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकची सुरुवात करा. नेक्स्ट लेक्चरला मी आपलं एक आपलं एक हे आहे. तुम्हाला सांगतो टार्गेट 1.5 तासात तुम्हाला द्यायचं आहे ना. हे जर मी टार्गेट दिलंच तुम्हाला कुठलं ते डेफिनेशन क्लासिफिकेशन. पण तुम्हाला मी अजून टार्गेट देतोय. नेम रिएक्शन. तर नेम रिएक्शनचे पुढचे पार्ट मी कंप्लीट करत जाणार. पण पहिले 8 व्हिडिओ पण सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. अरे त्यातलेच प्रश्न परीक्षेत येणार. मग चला ऑर्गॅनिकची सुरुवात करूया. सुरुवात करूया. तास दीड तास वेळ तुम्हाला मी देतोय मी तास दीड तास तुम्हाला वेळ दिलाय. सुरुवात करूया आपण. नेक्स्ट मी नेम रिएक्शन तुम्हाला या YouTubeवर देतच राहणार आहे. पण बॅच इम्पॉर्टंट आहे. बघा तरी त्याच्यावरचा पहिला व्हिडिओ फ्री व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्ही परचेस करणार मला माहिती आहे. पालकांशी बोलून घ्या. त्यांना तुम्ही अभ्यास करताय म्हणल्यावर नथिंग एकदम मी तुम्हाला सांगू का बऱ्याच मुलांना वाटतं सर नाही शक्य हो, खूप अवघड वाटतंय. तर क्लिअरली सांगू का? 10 मार्क सीईटीला म्हणजे मोठा नंबर आहे लक्षात घ्या. विचार करून निर्णय घ्या. ऑल द बेस्ट.